अनिता गरीब कुटुंबातील मुलगी होती. लग्नानंतर सुमित लगेच कॅनडाला गेला. सासरच्या लोकांना मोलकरीण मिळाली होती आणि ती 16 लोकांसाठी जेवण बनवून थकून जायची आणि बाकीचे आरामात झोपायचे. एकदा 10,000 रुपये विजेचं बिल आलं तर सासू म्हणाली की तुझी बायको 24 तास AC मध्ये राहते, बिल भरण्यासाठी पैसे पाठव. अनिताच्या दिवसभराच्या कामामुळे तिचा गर्भपात झाला. सासू म्हणाली की तुझ्या बायकोनं मुद्दाम गर्भपात करून घेतला आहे. हे ऐकता सुमितला राग आला आणि तो दुसऱ्या दिवशी घरी आला. घरी आल्यावर समोरचं दृश्य पाहून त्याचे डोळेच विस्फारले. कारण अनिता तर रूममध्ये लाल जोडा घातलेली अनिता एखाद्या अप्सरेसारखी वाटत होती. ती लाजून सुमितची वाट पाहत बसली होती. रात्रीचे 2 वाजले होते आणि ती प्रचंड थकली होती. तिची पाठ ताठ झाली होती. अचानक हळू आवाजात दार उघडलं आणि सुमित आतमध्ये आला. नववधूला पाहून सुमितच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. तो तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिची विचारपूस केली. अनिताने हळू आवाजात उत्तर दिलं. तिच्या मनात अनेक शंका होत्या आणि ती गरीब कुटुंबातून होती. सुमित श्रीमंत कुटुंबातून होता, पण सुमितच्या आईला अनिता पहिल्याच नजरेत आवडली होती. कदाचित तिच्या सौंदर्यामुळे आणि चांगल्या वागणुकीमुळे. पटकन साखरपुडा होऊन लग्न झालं आणि आज अनिता सुमितची पत्नी बनून त्याच्यासमोर बसली होती. सुमित हसत तिच्या हातात अंगठी घालत होता. अनिताला विश्वास बसत नव्हता की नशीब असं पलटी होऊ शकतं. जी कधी खोटे दागिने घेऊ शकत नव्हती, तिच्या हातात आज हिरेजडित अंगठी होती. ती सुमितकडे पाहत होती. तेव्हा सुमित म्हणाला, अनिता, तू माझ्या आईची पसंत आहेस, पण मला खात्री आहे की लवकरच तू तुझ्या चांगल्या वागणुकीने माझ्या मनातही स्थान मिळवशील. मी तुला खूप प्रेम देईन आणि तुझ्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देईन. पण त्यासाठी मी एकच गोष्ट मागतो की माझ्या घरच्यांची मनापासून सेवा कर आणि माझ्या आईसमोर कधीच तोंड उघडू नकोस. त्यांचा आदर कर. त्यांनी मला खूप कष्टाने वाढवलं आहे. अनिता हसली. तिला काय हरकत असणार होती. ती तर आधीच ह्या घरच्यांना आपलं मानत होती. लग्नाचा दुसरा दिवस खूप चांगला गेला. अनिताला नशीब बदलल्याचा खूप आनंद झाला होता. काही दिवस आनंदात गेले आणि सुमितच्या परत कामावर जाण्याची वेळ आली. सुमित कॅनडामध्ये काम करत होता आणि लग्नासाठी सुट्टीवर भारतात परत आला होता. अनिता खूप उदास होती, पण तिने मन कठोर केलं. तिने विचार केला की सुमित जाईल तर काय झालं, शेवटी हे सगळे तर माझेच आहेत. सुमितच्या आईचं वागणं अनिताची खूप चांगलं होतं. ती तिला खूप प्रेमाने बोलायची. पण अनिताला एक गोष्ट समजली नाही की सुमित घरात नसताना सासू तिला खूप विचित्र नजरेने बघायची. अनिताला वाटलं की हा तिचा गैरसमज आहे. सुमित खूप आश्वासने देऊन गेला आणि ती एकटीच राहिली. पण तिला माहीत नव्हतं की तिच्या जीवनात कशा प्रकारची संकट येणार आहेत. सुमितच्या मोठ्या बहिणीचं दिव्याचं लग्न ठरलं होतं. नेहमीच तिचे सासरचे लोक घरी येत असत. सुमित गेल्यानंतर पहिल्यांदा ते येणार होते. अनिता आपल्या खोलीत झोपली होती. अचानक जोरात दरवाजा उघडला आणि सासूने तिला उठवलं. उठ अनिता, किती वेळ झोपणार आहेस? दिव्याच्या सासरचे लोक येत आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची तयारी कर. माझ्या मुलाला तू पळवून लावलंस, पण आमच्यासाठी तरी काहीतरी काम कर. पटकन स्वयंपाकघरात जा. अनिताने आश्चर्याने पाहिलं. तिच्या सासूचं हे वागणं तिला समजत नव्हतं, पण ती काहीच बोलली नाही. शांतपणे उठली आणि स्वयंपाकघरात गेली. आता सकाळचे 8 वाजले होते. सासूबाईंनी तिला सगळ्या घरच्यांसाठी नाश्ता तयार करण्याचा आदेश दिला. ती शांतपणे नाश्ता तयार करू लागली. घरातील सगळे अजून आरामात झोपले होते. तिने सगळ्यांसाठी पराठे, बटाट्याची भाजी आणि चहा बनवला आणि मग पाहिले की अजून तर सगळे झोपलेलेच आहेत. तिने पुढे जाऊन आपल्या नंदेला हलवलं. उठ दिव्या, उठून नाश्ता करून घे. मी नाश्ता तयार केला आहे. दिव्या जी गाढ झोपेत होती, तिने तिचा हात झटकला आणि म्हणाली, तयार केला आहे तर काही उपकार नाही केलेत. आता माझं डोकं खाऊ नको आणि झोपून दे. अनिता लाजून तिथेच थांबली आणि शांतपणे त्यांच्या खोलीच्या बाहेर निघाली. तिने आपल्या सासूबाईंना शोधण्याचा प्रयत्न केला आणि हे बघून ती थक्क झाली की सासूबाई देखील ACच्या खोलीत आरामात झोपलेल्या होत्या. ती शांतपणे ड्रॉइंग रूममध्ये येऊन बसली. घरातील सगळे लोक 11:30 वाजता उठले. तेव्हा अनिताने शांतपणे सगळ्यांना नाश्ता सर्व केला. तिच्या नंदेने हॉटपॉटमधून पराठे काढून खायला सुरुवात केली आणि तोंड वाकडं करत म्हणाली, आई, हे काय आहे? पराठे थंड झाले आहेत. दातांनी चावता देखील येत नाहीत. तेव्हा अनिताचे सासरे बोलले, मला तर ताजी चपाती बनवून दे. मला हे थंड पराठे खाता येत नाहीत आणि मी कधीच खाल्ले देखील नाहीत. एक एक करत सगळे लोक सुरू झाले. अनिता शांतपणे उठली आणि सगळ्यांसाठी पुन्हा नाश्ता तयार करू लागली.
सगळे डायनिंग टेबलच्या आजूबाजूला बसून सतत ओरडत राहिले, पण कुणीही उठून तिची मदत करण्यासाठी आले नाही. घरात अनिता मिळून एकूण 16 लोक होते. सुमितची मोठी बहीण लग्न झालेली होती. ती आपल्या 4 मुलांसह माहेरीच राहत होती. तिचा नवरा देखील परदेशात काम करत होता. सुमितचे काका, काकू, त्यांची मुले आणि सासरे, सासूबाई असे सगळ्यांचे काम अनिताच्या डोक्यावर आले होते. यापैकी कोणीही हलून मदत करण्यात तयार नव्हते. अनिताला आश्चर्य वाटले की तिच्या येण्याआधी शेवटी घरातील काम कोण करत होते. साफसफाईसाठी एक कामवाली येत होती, पण अनिताने घरातील कामे हातात घेतल्यावर सासूबाईंनी कामवालीची सुट्टी केली होती आणि ते कामही अनिताला करायला लावले. अनिता सकाळी उठत, साफसफाई करत, नाश्ता बनवत, दुपारचे जेवण बनवत, कपडे धुत असे. तिचा संपूर्ण दिवस घरकामात जात असे. उन्हाळ्याचे दिवस होते. गॅसच्या पुढे उभे राहून ती सगळ्यांच्या आवडीचे खाणे बनवत असे. सगळे एसीच्या खोलीत झोपून फक्त मागण्या करत असत. ती स्वयंपाक करून वैतागून जायची. सगळे तिच्यावर उपकार करत असल्यासारखं एसीच्या खोलीतून बाहेर यायचे आणि डायनिंग टेबलवर बसून जेवण करायचे. खाण्याच्या दरम्यानही अनेक वेळा अनिताला उठायला लागायचं. ती सगळ्यांच्या गरजा पूर्ण करत होती. खाण्यानंतर सगळे तिथे डायनिंग टेबलवर घाणेरडे भांडे ठेवून पुन्हा एसीच्या खोलीत जाऊन झोपायचे. कुणी चित्रपट लावायचं, तर कुणी एकमेकांशी बोलत बसायचं आणि कुणी पुन्हा झोपून जायचं. अनिता बिचारी पुन्हा खरकटी भांडे धुण्यात गुंतून जात असे. या दिवसात अनिताची तब्येत खूप खराब राहू लागली. सकाळी उठली की तिला उलट्या होत असायच्या. किचनमध्ये काम करताना अनेकदा तिला उलट्या व्हायच्या. सासूबाईंच्या नजरेत आले की हे काहीतरी वेगळं आहे, पण त्या अनितासमोर काहीच बोलल्या नाही. एक दिवस अनिताची आई योगायोगाने तिला भेटायला आली. तेव्हा अनिताने तिला आपल्या खराब तब्येतीबद्दल सांगितलं. तिची आई चकित झाली आणि तिला जवळच्या महिला डॉक्टरांकडे घेऊन गेली. महिला डॉक्टरांनी चेकअप केलं तर आनंदाची बातमी सांगितली की अनिता गर्भवती आहे. अनिता तर थक्कच झाली की तिच्या जीवनात इतका मोठा आनंद आला आणि तिला कळलाच नाही. ती घरी परतली. डॉक्टरांनी आराम करण्याचा आणि खाण्यापिण्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. डॉक्टरांचं म्हणणं होतं की अनिताला रक्ताची खूप कमतरता आहे. अनिताच्या आईने घरी जाऊन अनिताच्या सासूबाईंना सांगितलं की अनिता गर्भवती आहे आणि डॉक्टरांनी तिला आराम करण्यास सांगितलं आहे. चांगलंच आहे की तुम्ही एखादी कामवाली ठेवा. अनिताच्या सासूबाईंनी खूप आनंदाचा दिखावा केला आणि म्हणाल्या, हो हो विहीनबाई, ती तर माझ्या मुलीसारखी आहे. मी तिला या परिस्थितीत कशाला काम करायला लावेन. मी आजच एखाद्या कामवालीचा बंदोबस्त करते. अनिताची आई समाधानाने निघून गेली. अनिता जशी थोडी विश्रांती घ्यायला बेडवर पडली तर तिच्या सासूबाई आल्या. अनिता, काही पाहुणे आले आहेत, उठून त्यांच्यासाठी चहा तयार कर आणि जास्त झोपण्याची गरज नाही. या परिस्थितीत काम करणं तसंही आरोग्यासाठी चांगलं असतं. मी देखील भरल्या घरात राहून मुले जन्माला घातली आहेत. तू काही अनोळखी बाळ जन्माला घालणार नाहीस की बिछाण्यावर पडून राहशील. अनिता आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत राहिली, पण काही बोलली नाही आणि शांतपणे उठून पाहुण्यासाठी चहा तयार करू लागली. तिच्या गर्भवती होण्याच्या बातमीने घरच्यांना काहीच फरक पडला नाही. त्यांना तर कामासाठी नोकराणी हवी होती, म्हणूनच त्यांनी गरीब कुटुंबातील मुलगी लग्न करून आणली होती. अनिता खराब तब्येतीनंतरही संपूर्ण दिवस काम करत राहिली. अखेर तिची हिंमत संपली. तिला रात्री सुमितचा फोन आला. तेव्हा तिने सांगण्याचा प्रयत्न केला की घरात जास्त कामकाजामुळे ती त्रस्त झाली आहे. पण जसं तिने सुमितला सांगितलं की तिच्या वहिनी किचनमध्ये तिची मदत करत नाहीत, तर सुमित अचानक रागात आला आणि म्हणाला की मी इतक्या दूर बसून तुमच्यासाठी दिवस रात्र काम करत आहे आणि तुम्ही सगळे लहान लहान घरगुती गोष्टी मला सांगून त्रास देत आहात. सुमितच्या या वाक्यावर अनिता आश्चर्यचकित झाली. थोडंसं काम केलं तर काय वाईट आहे, हे सुमितचं म्हणणं होतं. पण हे काम थोडंसं नव्हतं. त्यात अनिता सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत व्यस्त असायची. तिने समजून घेतलं की सुमितला तक्रार करून काहीही फायदा नाही. सासू आणि नंदाची वागणूक दिवसेंदिवस वाईटच होत होती. ते तिला अगदी एखाद्या मोलकरीप्रमाणे वागवत होते. अनिता सर्व काही समजून चुकली होती की गरीब घराण्यातील मुलींशी यांनी का लग्न केलं आहे. त्यांना फक्त घरकामासाठी एक मोलकरीण पाहिजे होती. अनिता कपडे धुवायला मशीन लावत होती आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यात गुंतलेली असायची. सुमितची लग्न झालेली बहीण स्वतःच्या मुलांचे लहान लहान कपडे देखील धुत नव्हती. ती ते कपडे आणून अनितालाच द्यायची. अनिता कपडे धुवून खूप थकून जायची. मशीन बंद करून ती आत जाऊन बसली की सासूला आठवायचं की जेवण बनवायचं राहिलं आहे.
आणि ती तिला स्वयंपाकघरात पाठवत होती. ती अनिताला आरामही करू देत नव्हती. रात्री अनिता थकून आपल्याच खोलीत गेली की तिला अंगभर वेदना व्हायच्या. तिच्या लक्षातही राहत नव्हतं की तिला सुमितला फोन करायचा आहे. फोन उचलला की सुमितच्या अनेक मिस कॉल आलेले असायचे. ती परत फोन करायची तर तो रागाने म्हणायचा, तू दिवसभर काय करतेस? तुला माझ्याशी 2 शब्द बोलायलाही वेळ नाही का? मी तुझ्या आरामासाठी इथे परदेशात राहतोय, पण तुला माझ्याबद्दल काहीच रस नाही असं वाटतंय. तो रागाने अनितालाच बोलून फोन ठेवून द्यायचा. अनिता दोन्ही बाजूंनी त्रस्त झाली होती. तिला वाटत होतं की लग्न करून तिने एक संकटच ओढवून घेतलं आहे. सुमितसोबत ठीकठाक वेळ न घालवल्यामुळे दोघांमध्ये अंतर निर्माण झालं होतं. या अंतराचा अनिताची सासू पुरेपूर फायदा घेत होती. सुमितला फोन करून अनिताच्या विरोधात खोट्या खोट्या गोष्टी सांगायची आणि तो त्या खऱ्या मानायचा. तो सरळ स्वभावाचा असल्याने अनिताशी वाद न घालताच मनात अनितावर नाराजी धरून ठेवायचा. एक दिवस अनिताची सासू ड्रॉइंग रूममध्ये बसून TV पाहत होती. तेव्हा बाहेरून त्यांची धाकटी मुलगी पायाला आत आली. तिच्या हातात विजेचं बिल होतं आणि चेहऱ्यावर ताण होता. आई, हे बघ, विजेचं बिल 10,000 रुपये आलं आहे. जर दादाला कळलं तर तो खूप रागवेल. त्याने जाताना सांगितलं होतं की व्यवसायासाठी पैसे जमवायचे आहेत, म्हणून आपले खर्च कमी करा. पायलच्या या बोलण्यावर आई चकित झाली आणि बिल तिच्या हातातून घेतलं. त्यांच्या चेहऱ्यावर विचारमग्नता स्पष्ट दिसत होती. अचानक त्यांच्या डोक्यात एक विचार आला आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. त्यांनी पायलकडे बघून म्हटलं, सुमितला फोन लावून दे जरा. पायलने न समजता फोन लावून दिला. सुमितने फोन उचलल्याबरोबर आई सुरू झाली, हाय माझं निरागस बाळ, परदेशात दिवसरात्र मेहनत करून पैसा कमावतोय, पण तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळत नाही. माझी मोठी चूक झाली, मला माफ कर. मी गरीब घराची मुलगी आणली जेणेकरून ती पैशाची कदर करेल, पण अनिता इतकी फिजूल खर्च करते की तुला कंगाल करून सोडेल. सुमितला काही समजत नव्हतं की आई काय म्हणते आहे. त्याने विचारलं, आई काय झालं आहे? सांग ना, काय केलं अनिताने? आईने हसून पायलकडे बघितलं आणि म्हणाली, काय करणार बेटा, सारा दिवस AC चालू ठेवून बसलेली असते. मी काही बोललं की रडते की मी प्रेग्नेंट आहे, मला काम होत नाही, मला खूप गरमतं. तिच्या स्थितीमुळे मी फारसं काही बोलत नाही, पण खरं तर दिवसरात्र AC चालू ठेवल्यामुळेच विजेचं बिल 10,000 आलं आहे. तुझ्या पप्पांकडे पैसे नाहीत, तुला पैसे पाठवावे लागतील. पैशाचा आकून सुमितला धक्का बसला, पण तो तरी काय करणार होता. त्याने आईला आश्वासन दिलं की मी पैसे पाठवेल, पण त्याच्या मनात अनिताच्या विरोधात एक कडवट भावना निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात सगळे झोपलेले होते आणि अनिता एकटीच जागी होती. तेव्हा मोठ्या नंदेचे सासरचे लोक आले. अनिताने जाऊन सर्वांना उठवलं. सुकलेल्या डोळ्यांनी सगळेजण उठले, पण सर्वांचे मूड खराब होते. दिव्याच्या सासरच्या लोकांना हलवापुरीचा नाश्ता हवा होता. बिचारी अनिताला सासूने हुकूम दिला की सर्व काम सोडून आणि दिव्याच्या सासरच्यासाठी हलवापुरी बनव. त्या दिवशी अनिताला सकाळपासून चक्कर येत होती, पण ती चुपचाप स्वयंपाकघरात गेली आणि पुरी बनवायला लागली. खूप गरमी होती आणि ती घामाने ओली झाली होती. तेव्हाच अचानक तिला जोराची चक्कर आली आणि ती बेशुद्ध येऊन जमिनीवर पडली. धाडकन आवाज ऐकून ड्रॉइंग रूममधले सर्व लोक स्वयंपाकघराकडे धावले. तिथे अनिता जमिनीवर बेशुद्ध पडलेली होती आणि तिच्या आजूबाजूला रक्ताचं एक तळं तयार झालं होतं. अनिताच्या सासूचे धक्क्याने होश उडाले होते. त्यांना खात्री झाली की सुमितला कळलं की अनिताने मूल गमावलं आहे तर तो खूप रागावेल. त्यांना अनिताला रुग्णालयात जाण्यापेक्षा आपलं खोटं उघडीस येण्याची चिंता होती. दिव्याच्या होणाऱ्या सासूने आरडाओरडा करून अनिताला रुग्णालयात नेऊन पोचवलं. जेव्हा तिचे डोळे उघडले आणि तिला कळलं की तिचं बाळ या जगात येण्याआधीच निघून गेलं आहे, तेव्हा तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पण तिला माहीत नव्हतं की तिच्या विरोधात अजून एक कट रचला आहे. त्या संध्याकाळी सासूबाईंनी तिची रुग्णालयातून सुट्टी करून तिला घरी आणलं. अनिताच्या घरचे आले होते. तेव्हा अनिताने त्यांना काही सांगितलं नाही. फक्त एवढंच सांगितलं की मी पायऱ्यावरून पडले आणि त्यामुळे बाळ गमावून बसले. तिचे डोळे वारंवार पाणावत होते. घरचे गेले होते आणि अनिताच्या सासूबाईंनी पुन्हा तिला चहा बनवण्यास सांगितलं. त्यांनी याची देखील जाणीव ठेवली नाही की ती नुकतीच रुग्णालयातून घरी आली आहे. अनिताला खूप थकली होती, पण तरीही ती धीर करून उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन उभी राहिली. तिला माहीत होतं की या घरात तिचं काहीही अस्तित्व नाही. तिचा नवरा तिच्या शब्दांवर विश्वास ठेवत नाही आणि हे लोक तिला सून म्हणून नाही
तर नोकरानी म्हणून बघतात. अनिताच्या सासूबाईंनी सुमितला फोन करून सांगितलं होतं की अनिताला आत्ताच बाळ नको आहे, म्हणून तिने जाऊन गर्भपात करून घेतला आहे. सुमितला खूप राग आला होता आणि त्याला त्या क्षणी जाऊन अनिताचा गळा घोटावासा वाटत होतं. त्यांनी काहीच न बोलता रागाने फोन ठेवला. अनिताच्या सासूबाई समाधानी झाल्या की सुमितला सत्य कळलं नाही. पण दुसरीकडे सुमितने त्याच दिवशी आपलं तिकीट काढलं होतं. सर्व काम सोडून तो दुसऱ्या दिवशी भारतात पोहोचला. त्याचा उद्देश होता की आल्याबरोबर अनिताला घटस्फोट देऊन आपल्या जीवनातून काढून टाकावं. कोणालाही न सांगता कडक उन्हात घराचा दरवाजा उघडून तो आत आला. स्वयंपाकाचा वास बाहेरपर्यंत दरवळत होता. तो विचार करत होता की इतक्या जोराच्या उष्णतेत माझी बिचारी आई स्वयंपाकघरात काम करत असेल आणि अनिता आत एका खोलीत आराम करत असेल. ती माझ्या जीवनात राहण्याच्या लायकीची नाही. आजच तिला घटस्फोट देऊन घरातून बाहेर काढतो. त्या स्त्रीला जी माझ्या घरच्यांचा आदर करत नाही, माझ्या जीवनात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. प्रचंड रागात हे विचार करत सुमित स्वयंपाकघरात गेला. तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. समोरच अनिता उभी स्वयंपाक करत होती. 2 चुलीवर एक एक भांडं ठेवलेलं होतं. तिचे कपडे घामाने भिजले होते. त्याला आठवलं की आईने सांगितलं होतं की कालच अनिताने आपला गर्भपात केला आहे. स्वतःच्या इच्छेने गर्भपात करून घेऊन दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाकघरात कसं काय काम करत होती. ती वारंवार आपल्या कंबरेवर हात ठेवत होती. जणू तिला खूप वेदना होत होत्या. कधी कपाळावरून घाम पुसत होती. तिने परातीत भरपूर पीठ काढलं होतं. कदाचित अजून तिला पीठ मळायचं होतं. नंतर पोळ्या पण कराव्या लागतील. सुमितला काहीतरी गडबड वाटली. तो खूप हुशार मुलगा होता. कोणताही आवाज न करता तो आत गेला. घरात संपूर्ण शांतता होती. इकडे तिकडे पाहत तो पुढे गेला. घराच्या मोठ्या खोलीत 2 टनाचा AC लावलेला होता. सुमितने हळूच खोलीचा दरवाजा उघडला. आत हलका अंधार होता. घरातले सारे लोक या मोठ्या खोलीत झोपलेले होते. तेव्हा अनिताच्या सासूला वाटलं की अनिताने दरवाजा उघडला आहे. त्या न वळता मोठ्या आवाजात म्हणाल्या, आल्या का मॅडम साहेबा स्वयंपाक करून? किती वेळा सांगितलं की जेव्हा स्वयंपाक तयार होतो तेव्हा आवाज देत जा. माझ्या मुलींची झोप खराब होते, पण तू काही ऐकत नाहीस. जर मी काही बोलले तर तू ओरडशील की कालच माझा गर्भपात झाला आहे आणि आज सासूने कामाला लावलं. तर नीट ऐक, तुला घरची कामं करण्यासाठीच लग्न करून आणलं आहे. नाहीतर मला तुझ्यासारख्या गरीब मुलींची काही गरज नव्हती. माझ्या मुलासाठी एकापेक्षा एक उच्च घराण्याच्या मुलींचे प्रस्ताव आले होते. आता जा आणि स्वयंपाक कर आणि नंतर घराची साफसफाई कर. रात्री दिव्याच्या सासरचे लोक येणार आहेत. त्यांच्यासाठी किमान 4-5 पदार्थ बनव. मागच्या वेळीसारखं 2 पदार्थ बनवून ठेवू नको. अनिताची सासू आपल्या विचारात हे बोलत होती, हे न जाणता की दरवाजावर सुमित उभा आहे. सुमितवर तर जणू काहीतरी मोठा आघात झाला होता. अनिताची सासू पुन्हा झोपली. सुमितने इकडे तिकडे पाहिलं. घरातले सगळे लोक झोपलेले होते. फक्त अनिताच एकटी अशी होती की जी या कडक उन्हात स्वयंपाकघरात सगळ्यांसाठी स्वयंपाक करत होती. सुमितला जेव्हा कळलं की त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या पत्नीशी कशी वागणूक केली जाते, तेव्हा तो लाजेने शांतपणे परतला. किचनमध्ये अनिता अजूनही जेवण शिजवत होती. सुमितने तिच्या जवळ जाऊन पाहिलं तर ती घामाने भिजलेली होती आणि हळूहळू थरथरत होती. तिने कालच तिचं बाळ गमावलं होतं आणि आज ती 16 लोकांसाठी जेवण बनवत होती. सुमितचं मन या अत्याचाराने व्यथित झालं आणि त्याने अनिताला आवाज दिला. तिचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. सुमितने काही न बोलता तिच्यासमोर हात जोडले. मला माफ कर अनिता, माझ्या डोळ्यांवरची पट्टी आता उतरली आहे. त्याने अनिताचा हात धरला आणि रूममध्ये घेऊन गेला. जेव्हा सुमितच्या आईने सुमितला अचानक पाहिलं तेव्हा ती घाबरून गेली. पटकन उठून त्याच्याजवळ आली आणि म्हणाली, बेटा तू अचानक कधी आणि कसा आलास, सांगितलंही नाही. सुमित म्हणाला, मम्मी तुम्ही माझ्या पत्नीशी चांगले नाही वागले. तिला घरातील सर्व काम एकटीलाच करायला लावली, इथपर्यंत की तिचं बाळसुद्धा इतक्या कामामुळे मरून गेलं. तुम्ही नेहमी मला तिच्या विरोधात भडकवलं आणि मीही तुमच्या बोलण्यात आलो. मला काय माहीत होतं की माझी स्वतःची आईच माझ्याशी धोका करेल आणि माझ्या बाळाची शत्रू बनेल. आईला काही बोलता येत नव्हतं, कारण तिला समजलं होतं की सुमितने स्वतःच्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे आणि आता खोटं बोलणं व्यर्थ आहे. सुमित अनिताला म्हणाला, तुझी तयारी कर. तू आता इथे राहणार नाहीस तर माझ्यासोबत येणार आहेस. अनिता रडत होती आणि सुमित तिचे अश्रू पुसत होता. अनिताला विश्वास बसत नव्हता की नशीब असंही तिच्यावर मेहरबान होऊ शकतं.
सुमित त्या संध्याकाळी अनिताला घेऊन भाड्याच्या घरात आला आणि सासू व बाकीचे घरचे लोक आपलं तोंड बारीक करून बसले. तर मित्रांनो, या कथेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका मोटिवेशनल कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.